हॅलो, कसे आहात? तुमच्या समोर आलोय आज एक टेस्ट सिरीजची इन्फॉर्मेशन घेऊन. जी एसमध्ये दरवर्षी जी मुलं 10वीला असतात, मग ती CBSEला असू द्यात किंवा SSCला असू द्यात, त्यांच्यासाठी कंडक्ट केली जाते अशी टेस्ट सिरीज. पूर्ण टेस्ट सिरीजची इन्फॉर्मेशन देईल. त्याचे फायदे काय काय आहेत? सगळ्यात मेन फायदा तर आपल्याला माहिती आहे, त्याच्यासाठीच आपण ही टेस्ट सिरीज चालू करतो आणि तो आहे बोर्ड एक्झामला चांगले मार्क्स यावेत. पण जर का कधी आपण कोणतीही प्रॅक्टिस टेस्ट देत असेल, तुम्ही आत्ता देत असाल किंवा याच्यानंतर पुढं कधी 12वी नंतर 12वीच्या वेळेस द्याल, JEE नीट CET जे तुम्ही करत असाल ते, ठीक आहे. याचे जे फायदे असतात ना, एक तर आपला अभ्यास चांगला होतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का? एक्झामचं प्रेशर हँडल कसं करायचं त्याची प्रॅक्टिस होते, कारण ते पण इम्पॉर्टंट आहे. काही मुलं मॅथ्सच्या काही स्पेसिफिक क्वेश्चनला घाबरतात, काही मुलं MCQला घाबरतात. हे जर का घाबरणं कमी करायचं असेल तर एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती आहे आपली प्रॅक्टिस. तो या टेस्ट सिरीजचे फायदे काय आहेत तर आपली रिव्हिजन खूप वेळा होईल, ठीक आहे. दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती एक्झामचं प्रेशर हँडल कसं करायचं त्याची सवय लागेल, कारण एक्झामचं प्रेशर हँडल करता यायला पाहिजे, ठीक आहे. ही एक आहे. दुसरी गोष्ट अजून त्याचे चांगले फायदे आहेत. थोडासा व्हिडिओ लेंदी बनवल, मोठा बनवल, कारण तुम्हाला या एक्झामचा माझा पर्पज काय आहे तो एकदम क्लिअरली समोर येईल. पर्पज काय आहे तो समोर येईल. कारण काय होतं की हा पॅरेंट्सला पण व्हिडिओ दाखवा, जर का मुलं हा व्हिडिओ पाहत असतील तर मम्मी पप्पांना पण हा व्हिडिओ दाखवा, ठीक आहे. कारण काय झालं की आत्तापर्यंत ज्यावेळेसपासून 10चं तुमचं स्कूल चालू झालं ते आजपर्यंत, तर फक्त आणि फक्त प्रत्येक स्कूलमधला टीचर, क्लासमधला टीचर एकच ध्येय होतं की समोरची एक्झाम येईपर्यंत हा सिलेबस संपवायचा, समोरची एक्झाम येईपर्यंत हा सिलेबस संपायचा. नोव्हेंबर एंडपर्यंत ऑलमोस्ट बऱ्यापैकी सिलेबस संपून जातोय आणि डिसेंबर जानेवारी हे जे 2 महिने मिळतात, हा स्टडी करण्यापेक्षा, मी सेल्फ स्टडी म्हणजे शिकण्यापेक्षा सेल्फ स्टडीवाले हे 2 महिने आहेत आणि या 2 महिन्यामध्ये आपल्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट येते ते खूप छान असते. तो त्याला स्वतःवरती आपला सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करणारी ही एक्झाम आहे. माझ्याकडे एक लास्ट इयर मुलगी होती, नक्षत्रा नाव होतं तिचं. त्या मुलीला नियरली 60% मार्क्स मिळाले होते 9th मध्ये आणि 10th मध्ये तिचे मार्क्स झाले 90% बोर्ड्सला. तो काय होतं की हे 2-2.5 महिने जे आपण इफेक्टिव्हली यूज करेल, फेब्रुवारी मधले जेवढे दिवस मिळत आहेत ते, डिसेंबर आणि जानेवारी, हे जेवढे इफेक्टिव्हली आपण वापरेल तेवढा जास्तीत जास्त आपला स्कोर वाढेल. हे एक आउटपुट. आणि जर का हेच मोमेंटम, कारण आता अभ्यासाची सवय लागणार, आणि हेच मोमेंटम जर का आपण कंटिन्यू ठेवलं तर त्याचा फायदा आपल्याला 11वी-12वीला होतो. 11वी-12वीला होतो. म्हणजे माझ्याकडे खूप चांगले एक्झाम्पल आहेत की ज्यांनी 9th पासून 10th पर्यंत काहीतरी अभ्यासाची सवय लावली, ती पुढे कंटिन्यू झाली आणि 12वीचे स्कोर जे आलेले आहेत मुलांचे ते खूप भारी आलेत. सो मी ह्या टेस्ट सिरीजचा फायदा फक्त शॉर्ट टर्म नाही सांगणार की बोर्ड्सला कसे मार्क्स आणायचे. ह्या टेस्ट सिरीजचा फायदा हा आपल्यासाठी लॉंग टर्म फायदा आहे की ज्याच्या थ्रू आपण JEE नीट CET किंवा तुम्ही अजून काहीतरी वेगळं करणार असाल तर त्या एक्झामला तुम्हाला प्रिपरेशन सुरुवातीपासून चांगलं होऊ शकतं, ठीक आहे. एक 3-4 एक्झाम्पल सांगतो आणि मग आपण पुढे जाऊयात, ठीक आहे. मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल सांगितलं एका स्टुडंटचं, नक्षत्राचं, जिला 9th मध्ये मार्क्स किती होते तर 9th मध्ये फक्त मार्क्स होते 60%, तिला 90% मार्क्स मिळाले, ठीक आहे. सेम मी काही क्लासमधल्या मुलांना खूप वेळा सांगतो की एक मुलगा होता माझ्याकडे, आयुष म्हणून, ठीक आहे. आणि त्या आयुषला 9th ला मार्क्स होते, 9th ला त्याला मार्क्स होते 42%, 10th ला मार्क्स झाले त्याचे 82% अँड JEE मेन्सला मार्क्स मिळाले त्याला 99.39%, ठीक आहे. म्हणजे हे कशाच्या मुळे होतं, हे कशा थ्रू होतं, तर याचा एकदम सिंपल लॉजिक आहे, सिंपल गणित आहे
की तुम्ही कन्सिस्टंटली स्टडी करत असाल तर. कुठलाही टीचर चमत्कार नाही आणू शकत. टीचरचं काम एक आहे की प्रामाणिकपणे ते शिकवतील, त्यांचं काम करतील, पण अभ्यासाची जी तुम्हाला सवय लागली आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे एक वेदांती म्हणून मुलगी होती. वेदांतीला जर का तुम्ही बघितलं तर मला चांगलं आठवतंय की तिच्या स्कूलची ज्यावेळेस प्रिलिम एक्झाम झाली होती, तिला त्यावेळेस 78-79% मार्क्स होते. 78-79% जी एक्झाम झाली होती तिची डिसेंबरमध्ये. ठीक आहे. वेदांती पिसाळ सेंट पॅट्रिकची स्टुडंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तिला 10th बोर्डला मार्क्स मिळाले तिला 92%. अँड आज ती MBBS करते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून. बारामतीच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून काय करते, MBBS करते. सो इथं जी अभ्यासाची सवय लागली ती तिनं 2 वर्ष, तिथून पुढचे 2-2.5 वर्ष ब्रेक नाही होऊ दिली. अँड असे 1-2 एक्झाम्पल नाही आहेत, असे खूप एक्झाम्पल आहेत. माझ्याकडे मयूर माळी म्हणून स्टुडंट होता. मयूरला 9thला मार्क्स मिळाले होते, आय थिंक 62% मार्क्स होते. तो सिग्नेट पब्लिक स्कूलचा स्टुडंट होता, CPSचा. ठीक आहे. मयूरला जे मार्क्स मिळाले होते ते 9thला मार्क्स होते 62%. 10thला त्याला मार्क्स मिळाले 82%. आज तो MBBS करतोय, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमधून करतोय. अँड असे खूप स्टुडंट आहेत, खूप जास्त स्टुडंट आहेत. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये ग्रोथ आली आहे. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये चांगला पॉझिटिव्ह चेंज आलाय. माझ्याकडे एक तनिष्का म्हणून मुलगी होती, तिला ऑलरेडी 10thला खूप छान मार्क्स होते, 90% होते. ती आज COEP मधून इंजिनिअरिंग करते. ठीक आहे. माझ्याकडे सानिका म्हणून मुलगी होती, ती मुंबईच्या गव्हर्नमेंट कॉलेज, मुंबईचं गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा ऑटोनॉमस कॉलेज, जसं आपलं पुण्याचं COEP आहे तसं मुंबईला VJTI आहे. तिथून ती मुलगी काय करते तर इंजिनिअरिंगचा स्टडी करते. मला हे सांगायचं उद्देश काय आहे? हा सांगायचा उद्देश आहे की यांनीही सुरुवात छोट्यापासून केली आहे. 9thला हे मार्क्स आहेत, वेदांतीला प्रिलिम एक्झामला हे मार्क्स आहेत, याला 9thला हे मार्क्स आहेत, आणि इथून पुढं प्रामाणिकपणे मेहनत घेत 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 पुढे गेले आणि तिथपर्यंत पोहोचलेत. सो काही स्टुडंट सध्या असे असतील की नाही सर, आम्हाला सेमिस्टर एक्झामपर्यंत आमचा स्पेशल स्कोर नाही आलेला, म्हणजे खूप भारी मार्क्स नाहीत पडले. ओके. इथून पुढे जे 2.5 ते पावणे 3, 2.5 महिने पकडा, 2-2.5 महिने पकडा, जेवढे आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत ते एवढे इफेक्टिव्हली वापरा. जास्तीत जास्त टाइम स्टडीमध्ये द्या आणि मग तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला वाढलेला दिसेल. ठीक आहे. रिझल्ट वाढलेला दिसेल. प्रत्येक सेगमेंटमध्ये जर का तुम्ही याच्यावरून बघितलं तर तुम्हाला आत्ता जर का चांगले मार्क्स पडत असतील तर खूप छान आहे. पण जर का थोडेफार मार्क्स कमी पडत असतील, तुम्ही अभ्यास करायची तयारी असेल, तुम्ही अभ्यास करत असाल तर इट्स ओके. कारण काही मुलांचा सध्यापर्यंत टाइम कसा गेलाय, सकाळी उठायचं, स्कूलला जायचं, 4-4:30 वाजता स्कूलवरून येता येता, त्यानंतर पटकन क्लासला यायचं, क्लासवरून आल्यानंतर मग स्कूलचा होमवर्क करायचा, टाइम संपला. ठीक आहे ना, हे झालंय, आजपर्यंतची स्टोरी आहे ही. आपण इथून पुढे कसं जाऊ शकतो? सो इथून पुढे आपल्याला मॅक्सिमम टाइम स्टडी सोबत स्पेंड करायचं आहे. एकदा स्कूलच्या प्रिलिम एक्झाम झाल्या की ते स्कूलवालेच तुम्हाला असे सांगायला लागतात की ठीक आहे आता तुम्ही घरी बसून अभ्यास करा. मग तो टाइम मला इथे युटिलाइज करायचा आहे ना, तो टाइम युटिलाइज करायचा आहे, तो प्रामाणिकपणे मला स्टडी करायचं आहे. कारण का इथून पुढे 2 ते 2.5 वर्ष आहेत आपलं अकॅडमिकली, म्हणजे अभ्यास करून जर का आपलं फ्युचर ब्राईट करायचं असेल तर माझ्याकडे सध्या 2 ते 2.5 वर्ष शिल्लक आहेत. मग 2.5 वर्ष एवढी मेहनत करूयात आपण, आणि त्याची सुरुवात या टेस्ट सिरीज पासून होईल. ठीक आहे. अगोदर अभ्यास चालू केला असेल तर खूप छान, पण अजूनही अभ्यास एवढा चालू केलेला नसेल तर ठीक आहे, आत्तापासून आपण अभ्यास चालू करूयात. आणि हे प्रामाणिकपणे पुढे गेलं पाहिजे, हे खूप प्रामाणिकपणे गेलं पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला इथेही फायदा होईल आणि पुढे जाऊन फायदा होईल. अँड ह्याच्यासाठी आपला टाइम स्पॅन, आत्ता अभ्यास चालू झाला की तो 12वी नंतर थांबला पाहिजे, तो इफेक्टिव्हली चालू झाला पाहिजे. मग तुम्हाला 11वी 12वी मध्ये ज्या स्ट्रीमनं जायचं आहे, ज्या साईडनं जायचं ते तुम्ही जाऊ शकता, बट अभ्यास कंटिन्यू झाला पाहिजे. आणि हे मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगितलेत. अशी माझ्याकडे लास्ट इयर प्रार्थना आहे जी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला गेली आहे. असे खूप जास्त स्टुडंट आहेत ज्यांचे चांगल्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झालेले आहेत. हे फक्त काही तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलेत. आणि हा टेस्ट सिरीजचा फायदा आहे, हा खूप मोठा फायदा आहे टेस्ट सिरीजचा. पाठीमागच्या वर्षी या टेस्ट सिरीज नंतर जे 10चा रिझल्ट आलाय तो खूप छान रिझल्ट आलाय.
कारण का श्रेया वाबळे हिला मार्क्स मिळालेले आहेत 10thला 98%. अँड खूप साऱ्या वेळेस असं म्हटलं जातं की अरे लँग्वेजला फुल मार्क्स मिळत नाही आहेत, पण तिला इंग्लिशला मार्क्स आहेत. ॲक्च्युली CBSEची स्टुडंट आहे, तिला इंग्लिशला मार्क्स आहेत 100. ठीक आहे, इंग्लिशचे मार्क्स किती आहेत? 100 मार्क्स मिळालेत तिला. ठीक आहे. सो मॅथ्सलाही चांगले मिळालेले आहेत. क्लासमध्ये असे स्टुडंट आहेत की ज्यांना सब्जेक्टला म्हणजे मागच्या वर्षी त्याच्या अगोदर, ठीक आहे, गार्गी म्हणून माझ्याकडे स्टुडंट होती, तिला मॅथ्सला 100 पैकी 100 मिळाले, शालिनीला 100 पैकी 100 मिळालेले आहेत. सो खूप छान मुलं अभ्यास करतात. हा टेस्ट सिरीजचा आउटपुट खूप छान आहे. सो प्रामाणिकपणे जर का तुम्ही मेहनत घेतली, तुम्ही जिथं असाल तिथून तुम्ही खूप पुढे निघून जाल, खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाल. तो प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागेल या टेस्ट सिरीजचा. पाठीमागं मी जर का बेस्ट असेल तर खूप छान, अजून त्याला पुढे पुश करा. आजपर्यंत मला थोडेफार कमी मार्क्स मिळत असतील, ओके, आजपासून अभ्यास चालू करू, पुढे जाऊ. हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन. अँड आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आपल्या टेस्ट सिरीजवरती. पहिल्यांदा मी SSCचं शेड्यूल दाखवतो, स्टेट बोर्डचं, आणि त्यानंतर मी CBSEचं शेड्यूल दाखवतो. ठीक आहे. जर का तुम्ही स्टेट बोर्डचं शेड्यूलमध्ये बघितलं तर आपण टेस्ट सिरीज ही वेगवेगळ्या 2 पार्टमध्ये डिव्हाइड केली आहे. पहिला जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मी पार्ट टेस्ट घेतल्यात, म्हणजे 1 to 13 टेस्ट ज्या आहेत स्टेट बोर्डच्या, त्या कोणत्या टेस्ट आहेत? पार्ट टेस्ट. पार्ट टेस्ट म्हणजे मी फुल सिलेबस टेस्ट ठेवलेली नाहीये. सो मी प्रयत्न असा करतोय की तुम्हाला टाइम देऊन तुमच्याकडनं चांगलं प्रिपरेशन करून कसं घेता येईल, चांगला टाइम देऊन. म्हणजे फॉर एक्झाम्पल 23 नोव्हेंबरला मी इंग्लिशची टेस्ट ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पण फक्त ग्रामर अँड रायटिंग स्किल ठेवलंय. ठीक आहे, जेणेकरून तुमची ग्रामर आणि रायटिंग स्किलची प्रॅक्टिस चांगली व्हावी. त्यानंतर 3-4 दिवस सुट्टी दिली आणि त्यानंतर मॅथ्स 1ची टेस्ट ठेवली, टॉपिक नंबर 1 and 3. काय होतं, आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये प्रिलिम एक्झाम देतो त्यावेळेस ते दररोज एक पेपर ठेवतात. आज एक, उद्या एक, परवा एक, असे पेपर ठेवतात. आणि ते पेपर पण कसे असतात? फुल सिलेबस. मग आपलं काय होतं की एका दिवसात मी सायन्सचे 10 लेसन कसे करायचे, रिव्हिजन जरी करायची म्हटलं तरी मॅथ्सचे 10 लेसन कसे करायचे, याचा प्रॉब्लेम येतो. तर तो प्रॉब्लेम साईडला ठेवण्यासाठी मी काय केलंय की 2-3 दिवसाचे गॅप ठेवलेत. दुसरी गोष्ट, जर का आपण कुठून टेस्ट सिरीजचं बुक विकत घेतलं, कोणत्याही पब्लिकेशनचं स्टँडर्ड, तर तुम्हाला कधीही असे पेपर मिळत नाहीयेत पार्ट टेस्ट. ते तुम्हाला काय देतात? फुल सिलेबस टेस्ट देतात. आणि जर काही फुल सिलेबस टेस्ट असेल तर मग मला ॲट अ टाइम नाही होत अभ्यास. म्हणून आपला पहिला प्रयत्न काय असेल? पहिला प्रयत्न असा असेल की छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये सिलेबस डिवाइड करून मध्ये चांगला गॅप ठेवून प्रिपरेशन कंप्लीट करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि पेपर ठेवताना पण काय ठेवलेत? एक मोठा पेपर झाला, मोठा म्हणजे मॅथ्स किंवा सायन्सचा, तर एक लँग्वेजचा पेपर, हिस्ट्रीचा पेपर, जिओग्राफीचा, म्हणजे टाइम चांगला दिलाय. ठीक आहे. सो ग्रामर रायटिंग स्किल झालं टॉपिक नंबर, त्यानंतर परत मराठीचं ग्रामर रायटिंग स्किल आलं, त्यानंतर सायन्स 1, हिस्ट्री, मॅथ्स 2, सायन्स 2, मॅथ्स 1. इथं फक्त 3-4 पेपर मॅथ्स आणि सायन्सचे सोबत आलेत. त्यानंतर हिंदीचं रायटिंग स्किल, ग्रामर, मॅथ्स 2, जिओग्राफी अँड सायन्स 2, अशा टेस्ट आलेले आहेत. तो जेणेकरून काय प्रयत्न केलाय की टप्प्याटप्प्यामध्ये सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक कोणत्याही टेस्टमध्ये 2 दिवसाचा गॅप ठेवलाय. 18 तारखेनंतर बघा, हे जर का 9th नंबरची टेस्ट बघितली आपण 18 डिसेंबरला आहे, 19-20 2 दिवसाचा गॅप ठेवलाय आणि त्यानंतर 21ला हिंदीची एक्झाम ठेवली. अशा पद्धतीनं सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ज्या वेळेस इथं असं होऊ शकतं की एखाद्या स्कूलची युनिट टेस्ट, ठीक आहे, युनिट टेस्ट वगैरे इथं कुठेतरी ओव्हरलॅप होऊ शकते. त्यावेळेस मुलांनी त्यांच्या स्कूलच्या एक्झामवरती फोकस करायचं. यातली एखाद दुसरी टेस्ट आपल्याकडनं मिस झाली तरी ठीक आहे, पण प्रायोरिटी कुणाला द्यायची? स्कूलच्या एक्झामला द्यायची. पुढे जाऊ. त्यानंतर मग मी स्टार्ट केलेली आहे 4 जानेवारीपासून प्रिलिम एक्झाम 1. ठीक आहे. मग प्रिलिम एक्झाम 1ला पण परत एक दिवसाचा गॅप ठेवला. तुम्ही म्हणाल सर इथे एकच दिवसाचा गॅप का ठेवला? कारण इथं अभ्यास करायला खूप चांगला वेळ दिला होता.
आणि तो चांगला वेळ दिल्यामुळं आता जास्त वेळमध्ये ठेवायची गरज नाहीये, कारण बोर्डच्या एक्झामचं प्रेशर हँडल करायचं असेल तर जास्त सुट्ट्या देऊन चालणार नाहीये, कारण बोर्डला पण मे बी एखाद दिवस सुट्टी येऊ शकते. त्यामुळं बोर्डच्या सिक्वेन्सनुसार इथं एक्झाम ठेवले. बोर्डला मराठी इंग्लिश पुढं मागं होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिम एक्झाम सेकंड ठेवले, ही इथं ठेवले आणि आपली टेस्ट सिरीज संपते कधी? 10th फेबला. 10th फेब्रुवारीला आपली काय संपते? टेस्ट सिरीज. तो एकदम व्यवस्थित शेड्यूल बनवलेला आहे. जर का इन केस ओव्हरलॅप होत असेल स्कूलचा आणि क्लासचा शेड्यूल, तर तेवढ्या टेस्ट क्लासच्या मिस कराल. बट स्कूलच्या एक्झाममध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. स्कूलमध्ये मार्क्स आल्यानंतर अजून कॉन्फिडन्स वाढेल आपला. ठीक आहे. त्यानंतर असंच शेड्यूल बनलेलं जे आहे ते कुणाचं बनवलंय? सीबीएसईचं. सीबीएसईचं जर का टेस्ट शेड्यूल बनवलं तर पहिल्या 10 टेस्टपर्यंत तुम्हाला पार्ट टेस्ट मिळतील. म्हणजे सेम पहिली इंग्लिश आहे, परत मॅथ्स आहे. टोटल जर का स्टेट बोर्डचा सिलेबस बघितला तर सायन्स 1 सायन्स 2 आहे अँड मॅथ्स 1 मॅथ्स 2 आहे. पण इथं असं नाही आहे. त्यामुळं आपण काय केलंय? मॅथ्सला टोटल 3 पार्टमध्ये डिवाइड केलाय. मॅथ्सची पहिली टेस्ट टॉपिक नंबर 6 to 10, मॅथ्सची सेकंड टेस्ट टॉपिक नंबर 11 to 14 अँड मॅथ्सची थर्ड टेस्ट टॉपिक नंबर 1 to 5. टॉपिक नंबर 1 to 5. ठीक आहे. त्यानंतर सायन्सला पण 3 पार्टमध्ये डिवाइड केलाय, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. SSTला 2 पार्टमध्ये डिवाइड केलाय. जर का SST बघितला तर इथं मिळेल तुम्हाला हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स मिळेल इथं, अँड त्यानंतर जॉग्राफी अँड इकॉनॉमिक्स किंवा सिविक्स म्हणतात तो इथं मिळेल. तो तुम्हाला इथं ही सिलेबस काय केलेला आहे? पार्टमध्ये डिवाइड केलाय. अगेन 2-2 दिवसाच्या गॅप आहेत मध्ये. त्यानंतर इथून फर्स्ट प्रिलिम स्टार्ट होते. ती प्रिलिम फर्स्ट संपेल आपली 6 जानेवारीला. त्यानंतर सेकंड प्रिलिम स्टार्ट होते, ती संपेल आपली इथं, आणि थर्ड प्रिलिम. म्हणजे यांच्यासाठी टोटल मी 3 प्रिलिम घेऊ शकतोय, कारण यांचे नंबर ऑफ सब्जेक्ट कमी आहेत. सीबीएसईच्या मुलांना टोटल 5च सब्जेक्टवरती एक्झाम द्यायची असते किंवा 5 बोर्डचे पेपर असतात, IT वगैरे एक्स्ट्रा असतो. पण जर का आपण स्टेट बोर्डला गेलो तर टोटल 9 पेपर द्यायचे असतात, कारण सायन्स 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, मॅथ्स 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, SST हिस्ट्री जॉग्राफी वेगवेगळा होतो. तो असे पेपर वाढलेले असतात. मराठी हिंदी त्यांना ऑप्शनल नसतो, तो कंपल्सरी असतो. मराठी हिंदी किंवा हिंदीला ऑप्शनल, तुमचा टेक्निकल असेल किंवा संस्कृत असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने एक्झाम होते. एक्झामचे फायदे खूप जास्त आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास कराल, प्रामाणिकपणे. ठीक आहे. प्रत्येक पेपर हा व्यवस्थित काढला असेल, एक्झाम स्ट्रिक्ट होईल, बिलकुल चिटिंग होणार नाहीये कोणतीच. ठीक आहे. व्यवस्थित पेपर चेक करून मिळतील, जेणेकरून तुम्हाला ॲनालिसिस मिळेल. आता पुढे जाऊ आपण. यातले जे इम्पॉर्टंट पेपर असतील, समजा मॅथ्सचा पेपर आहे, सायन्सचा SSTचा आहे किंवा इंग्लिशचा आहे, तो जे मला असं वाटतंय की या पेपरचं सोल्युशन तुम्हाला व्यवस्थित बाकी बऱ्यापैकी पेपरचं सोल्युशन तर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. पण जर का असं मला वाटलं की नाही मॅथ्सचे हे 2 पेपर चांगले चॅलेंजिंग आहेत, तर त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मिळेल आपल्याच क्लासमधल्या टीचरनं रेकॉर्ड केलेलं. व्हिडिओ सोल्युशन असेल, ते बाहेरून कोणी रेकॉर्ड केलेलं असणार नाही, आपल्या क्लासमधल्या टीचरनी ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे. जेणेकरून काय होईल की त्याच टीचरच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कळेल की आन्सर काय एक्सपेक्टेड आहे. मग ते तुम्हाला SSTचं मिळेल, इंग्लिशचं मिळेल, मॅथ्सचं मिळेल, सायन्सचं मिळेल. सो या पद्धतीनं असेल. ठीक आहे. सो ही टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कुणीही टाइमपास करू नका ड्युरिंग दी टेस्ट सिरीज. प्रामाणिकपणे अभ्यास करा. जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त अभ्यास कराल, जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त. ठीक आहे. आता ही टेस्ट सिरीजची काही आपल्या क्लासच्या मुलांना फीज वगैरे पे करायची आहे का? बिलकुल पे करायची नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी मला फीज दिलेली आहे. त्यामुळे या टेस्ट सिरीजची फीज पे करायची नाहीये किंवा काहीच नाहीये. फक्त जर का असं असेल की जर का कुणाला एक्स्ट्रा टेस्ट सिरीज जर का आपल्या क्लासचा तो स्टुडंट नाहीये आणि त्यांना ही टेस्ट सिरीज अटेंड करायची असेल, तर त्यांच्यासाठी मात्र ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आणि या टेस्ट सिरीजची तुम्ही स्टेट बोर्डच्या असू द्यात किंवा CBSEच्या असू द्यात, याची फीज राहील 3000 रुपीज या टेस्ट सिरीजची. ठीक आहे. अँड तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट कराल, 7972919015. या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट कराल. तुम्हाला एक ऑफिसमधून सर भेटतील, कॉलवरती बोलतील, तुम्हाला ते देता येईल.
दुसरी एक गोष्ट सांगायची राहून गेली, या टेस्ट सिरीजमध्ये ह्या ज्या पहिल्या पार्ट टेस्ट आहेत याच्यामध्ये 3 टेस्ट ह्या सायन्सच्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायो अँड मॅथ्सच्या 3 टेस्ट आहेत. या 3 टेस्टवरती, या टोटल 6 टेस्टवरती CBSEच्या अँड स्टेट बोर्डच्या टोटल अशा टेस्ट आहेत 8. बघा, मॅथ्स सायन्स, मॅथ्स सायन्स, मॅथ्स सायन्स, मॅथ्स सायन्स. ह्या टेस्टमध्ये ज्या मुलांचा स्कोर चांगला येईल त्यांच्यासाठी माझ्याकडून काहीतरी गिफ्ट असेल. ठीक आहे. कोणत्या टेस्टसाठी मी बोलतोय? फुल सिलेबस टेस्टसाठी नाही बोलत. ज्या पार्ट टेस्ट आहेत, त्या पार्ट टेस्टमध्ये ज्या स्टुडंटना चांगला स्कोर येईल त्यांच्यासाठी माझ्याकडून काहीतरी गिफ्ट असेल. तो प्रामाणिकपणे अभ्यास कराल, चांगला अभ्यास करा. जर का काही कन्सर्न असेल तर तुमच्या टीचर सोबत सेंटरवरती डिस्कस कराल. ठीक आहे. छान अभ्यास करा. आपल्याला खूप पुढे जायचंय अकॅडमिकली. ठीक आहे. चालेल. थँक्यू. मस्त अभ्यास करा. ऑल दी बेस्ट.